बंधाऱ्याला गेट नसल्याने पाणी वाहून जाते। शेतकऱ्यांची जलसंधारण विभागाकडे गेट बसवण्याची मागणी। रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद्द परिसरात यंदा पावसाने मोठा हाहाकार माजविला। नदीकाठील अनेक शेतकऱ्यांची शेती वाहून गेली असून खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। सध्या शेतकरी रब्बी हंगामाची तयारी करत असले तरी पाण्याचा प्रश्न पुन्हा गंभीर स्वरूप धारण करत आहे। यंदा मुसळधार पावसामुळे नद्यांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असून सध्या त्या नद्यांमध्ये प्रवाह सुरू आहे। परंतु उतावळी नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याला जलसंधारण विभागाने अद्याप गेट बसवलेले नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असून रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। पिंपरी सरहद्द परिसरातील शेतकरी बहुतांशी पावसावर किंवा नदीतील पाण्यावर अवलंबून आहेत। येथे विहिरी किंवा बोरवेल सारखे स्रोत फार कमी असल्याने बंधाऱ्यातील पाणीच शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरते। त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने गेट बसवून पाणी अडवावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की कोल्हापुरी बंधारा उभारण्याचा उद्देशच पाणी साठवणे आणि शेतीसाठी ते वापरणे हा आहे। मात्र गेट नसल्याने संपूर्ण पाणी वाया जात आहे। त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर संकट येऊ शकते। याबाबत जलसंधारण विभागाने गांभीर्याने लक्ष घालून तात्काळ गेट बसवण्याची मागणी करण्यात आली आहे। या मागणीवर विभाग कोणते पाऊल उचलते आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतो का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.